आला येऊ दे वाजत्यापर्यंत आला वाजत्यापर्यंत जायचं येऊ दे अजून येऊ दे खाऊ की चाव असं झालंय मला आता एकटा फक्त माईक लावून देऊ तयार रेडी स्टडी गो हॅलो त्या जागा साऊंड हा होतोय म्हणून होतोय हातल्यात करतोय हॅलो हॅलो चेक हॅलो आता इफेक्ट देत राहा तुम्हाला जसं जमत तसं तुम्ही देत राहा गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती देव खामराजला जे गाराडा घालतात त्याला जाप म्हणतात आणि असल्या शामण्यांना या तुरीवाल्या विकास वगैरे बाप बोलतात त्यांना सूर दाखवतो सूर पाहुणा म्हणतात पाहुणा आलाय पाहुण्याची उडवण अशी करतात पाहुण्याची उडवण राजीव फोका बुवा किधर होतो जरा तस्वीर से तुम निकल के सामने आ राजू फोका बुआ आज काल घट लागलेला आहे घटी फुटलेली आहे आणि अंगणात बसवतो देवाला काल घट लावलेले आहेत त्यांची स्थापना केलेली आहे घटस्थापना माझी खै नका काढू मेरे को तकलीफ होती है ना और मेरे को तकलीफ होती है तो मूर्ति है सीधा हाँ विकास कामरे बोलते मुक्काम विवली ये पर्यटन माझं गाव आय एम फ्रॉम मुक्काम विवली गावाचं नाव सुकिवली राजूच्या डोक्यावर बंदूक टेकवली राजू डिस्क्याव आज चेकमेट आहे फक्त बारू सुरू होते सुरू करूया सुस्वागतम या विश्वाचा देवा गणपती बाप्पा विद्या देवता आई शांताराजा या महाराष्ट्राचा देवा आई दुर्गा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता अहिल्यादेवी होळकर होळले संसारा होळकर राजा चक्रवर्ती यशवंतराव होळकर संत बाळूमामा यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझ्या गावचे ग्रामदेव आई देवी आई देवी आई देवकर माझ्या राज्याचा घरी केदारी देव चव्हाटा जुगाचा काही पोलीस प्रशासन या सुखीवी गावचे धनी धनी कामगार लखनराज आई सुपाई आई वाघाई आई कळकाई यांच्या चरणाशी नतमस्तक होत या रंगभूमीचा जागेवाला नटेश्वर आणि माझ्या सर्वरसिक मायबापांसमोर तुम्हाला शाही वनाचा मुद्रा करत मूळ गादी बाबूरावले प्रेरणाचे युवा शांकर यांचे नारायणपुरम यांचे आव्या राजेराव अमर विशाल गणेश भिडाजी यांचा प्रभाकर यांचा शिष्य सूर्यवंश शाहीर विकास राबोळे मुक्कामिवली पोस्ट कळंबे तालुका जिल्हा रत्नागिरी आणि माझी शाखा आणि रवळनाथ नाथ मंडळ पुणे यांच्यासोबत हा कार्यक्रम सुरू करत असताना माझे डोके बसू सिद्धार्थ बालू माझे वेंचवाले सुरज मार्टेकर कीबोर्डला दिग्विजय गिरेसर आणि वाक्यपणा विशाल कांबळे आणि साऊंडला हा रत्नागिरीचा धुलक दामाल आणि आमच्या गायक सुमती राजू पगारला शाहीर वाक्याचा मुद्रा करून आम्हाला एक कार्यक्रम रसासारखं सावकीवर आणलं श्री वल्लभ पवाडिक यांचा रथ आणि त्यांचे वाहन कार्यालय झोळदार सर्वांना वाराचा मुद्रा करून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी धनी
खामराज आणि धनी लखमराज यांच्या प्रांगणामध्ये आज दुसरी माळ, नवरात्रीचा दुसरा दिवस आणि ह्या नवरात्रीची दुसरी रात्र आणि या प्रत्यर्थ इथे शक्यतुऱ्याचं आयोजन केलेलं आहे, कलगीतुऱ्याचं आयोजन केलेलं आहे। माझ्याशी ज्यांनी संपर्क केला ते आदरणीय, माननीय, सन्माननीय परेश जाधव माऊली आणि समे जागे माऊली, तुम्हाला विशेषतः आभार व्यक्त करतो तुमचे। या ठिकाणी सुनील जानेकर माऊली आलेले आहेत, रुपेश गोरे दादा आलेले आहेत, आमचे मित्र सुरेश झेवे आहेत, कमलेश दादा शेगवड आहेत, अनिकेत गोठल दादा आहेत, ढोलकीपट्टू शुभम सुतार आहेत, रोशन जानकर आहेत, पप्या आखाडे आहेत, अनेक मंडळी आहेत, प्रकाश जाधव आहेत। सर्वांची नाव आता शक्य नाही कारण अनेक मंडळी मला मिळाली, थोडे नाव विसरले। आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आम्हाला लावले होते ते ऋषिकेश कदमबुवा, गोड गळ्याचे शाहीर बबलू जोशी, आमच्या तोरेवाल्याचा ठाणे वाघ आहे, पप्या जोशी यांचे बंधू आणि साहिल महाडे आहे। अनेक लोक आहेत, तुम्हाला मनाचा मुजरा आणि आता आमचे प्रतिस्पर्धी शाहीर, गोड गळ्याचे शाहीर राजेश बुवा निकम आणि त्यांचे वस्ताद, शास्त्राचे गाडे अभ्यासक विजयजी निकम आणि त्यांचे वडील पण आले, राजेश बुवांचे वडील पण आले। तुम्हाला मनाचा मुजरा करून तुमचा मान सन्मान ठेवून या ठिकाणी कार्यक्रम करणार आहे। मंडळी काय झालं, मला हे असं सगळं आवडतं, मी करू काय सांगावं। हे जे शेकडे मारून गेलं, हे जे बोलत होतं ना अर्धा तास मध्ये 3.5 मिनिटाचा गाणं आणि बोलणार 35 मिनिटं, या 35 मिनिटात मी तुमची बोलायची पद्धत अशी आहे, माझी अशी पद्धत आहे, तो उसको क्या करे हम। हिंदी बोलले तर म्हणतात घरावर म्हणतात भैयाचं जहाज गेलं, विमान गेलं, दुसरं काय नाही, दुसरं काय नाही। हे सुरुवात करतात तिथं संपतात। पावल्याला असं बोलतात, ते तुमच्याकडे पावल्याला असं म्हणतात, शामड्या बोलतात, आमच्याकडे पण नाही बोलतात। मी काय शामडा है क्या हो, तकलीफ होती ना मेरे को, और मेरे को तकलीफ होती है, मैं सीधा उड़ जाता हूँ यार, फिर बातें बोलने का नहीं, दुखता है करके। हाँ, पोराचा खाया प्यायचा लाड, पोराचा खाया प्यायचा लाड, मागे तर तुझंच नाण सुरुवात करूया। काय आम्ही पैसे किती आहेत बारीचं, थोरला भाऊ बघा, 5 भावंड एका ठिकाणी बसले की त्यांनी खामराज आहे आणि दुसरा लखमराज आहे।
लखमराज धाकटा भाऊ आणि खामराज थोरला भाऊ या असल्या काही विषय बोलणार नव्हतोय. तिसरी वारी द्यायची त्याच्यावर त्यांना काही बोलायचं नसतं. फक्त माझ्या ह्याला बोलू नको, माझ्या कवीला बोलू नको, मला वर्षाला आलोय मी, वर्षाला आलोय, डबल वारी आलोय, डबल वारी करून देणार भाई. तर या ठिकाणी धनी खामराज, थोरला धनी खामराज आणि त्याचा धाकटा भाऊ लखमराज, आई सुकाई, आई वाघजाई आणि काळके, पाच भावांनी मांदी आली. दिवस दुसरा आणि त्याचा स्तवन त्याच्या चरणाशी उडतोय. लक्ष असो वाजतो डंका खेळामध्ये या सुकिवली गावाचा, खामराज आणि लखमराज या दोन भावाचा. लक्ष द्या मंडळी. वाजतो डंका खेळामध्ये या सुकिवली गावाचा, खामराज आणि लखमराज या दोन्ही भावाचा. आई सुकाईचा, वाघजाईचा आणि काळकाई नावाचा, आई सुकाईचा, वाघजाईचा आणि काळकाई नावाचा. सुकिवली गावाचा, खामराज आणि लखमराज या दोन्ही भावाचा. वाजतो डंका खेळामध्ये या सुकिवली गावाचा, खामराज आणि लखमराज या दोन्ही भावाचा. आई सुकाईचा, वाघजाईचा आणि काळकाई नावाचा, आई सुकाईचा, वाघजाईचा आणि काळकाई नावाचा, आई सुकाईचा, वाघजाईचा आणि काळकाई नावाचा, आई सुकाईचा, वाघजाईचा आणि काळकाई नावाचा. सुकाईचा, वाघजाईचा आणि काळकाई नावाचा. बोल श्री गणपती गजानन, गावदेवी अखंड हरणास्वरीचा.
बक्षीस आहेत. माझे मित्र आणि गायक संगीतकार गीतकार पंकज दादा काताळे तसेच प्रणव काताळे उत्कृष्ट संगीतकार यांचे मित्र परिवार खेळ युट्यूब यांच्याकडून शाहीर विकास काबोरे आज 500 रुपयाची देणगी आहे. मंडळी एवढा मोठा संगीतकाराकडून गीतकाराकडून माझ्यासाठी आशीर्वाद आलेले आहेत. धन्यवाद मित्रा. 500 रुपयाचं पारितोषिक श्री झोलाई बिट्स बोरवंडे खेळ नागराणी शर्यतीचं गाणं घेऊ द्या. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आठवण करा नागराणी स्पर्धेचं. कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा श्री श्याम सुंदर महादेव डिके माऊली कुंभे तालुका दापोली 500 रुपयाचं पारितोषिक. रिक्षा चालक मालक संघटना घाणेखोट श्री निलेश धापसे माऊली 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सन्माननीय सचिन विश्राम धडवे माऊली शिवसेना तालुका प्रमुख खेड याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तुम्हाला मनाचा जय महाराष्ट्र. आणि अनेक अशी बक्षिसे आलेली आहेत. तुम्हाला खरं सांगू हा माणूस जेव्हा लांडोरे बोलतो ना लई क्यूट वाटतं आपल्याला. लई क्यूट. अहो हा माणूसच नाही चांगला माणूस. कोणाच्या नादात लागला आणि काय चालतो काय माहिती. मग आई शपथ सांगतो मस्करी ना हा माणूस ते काय पण बोलते आपल्याला लई आवडतो माणूस. पण काय आवडण्यासारखा बोलतो काय माहिती. एक तर म्हणतात माझ्यापेक्षा जास्त शिकलोय मी ज्ञानाने मोठ्यात म्हणतात शब्दांचा जादू घासून आणि वर म्हणतात राजेश बुवाला झापवा शामडा पाहुण्याला असं बोलतात. देव बाप्पा कान कापील बुवा देव बाप्पा कान कापील असं बोलला होतं. आणि जर टायमावर कान नाही भेटला तर काय कापील आणि काय नाही सांगा. संदीप धडे माऊली 1000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचं म्हणणं की पौर्ध बांधायचं घेतो. नवगणाचं गोतायचं आणि सुखाला जायचं गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं साधायचं. भेट दिली ही गाव देवानं करू नका. भेट दिली ही गाव देवानं तुला पवत बांधायचं पौत बांधायचं गडाला पौत बांधायचं सुखाने बांधायचं गडाला पौत बांधायचं पौत बांधायचं गडाला पौत बांधायचं सुखाने बांधायचं. भेट दिली ही गाव देवानं भेट दिली ही गाव देवानं तुला पौत बांधायचं पौत बांधायचं अंगावर शार आला. अनेक वेळेला मी हे गाणं गातो. काय काही जागा ना अशा खेळते असतात. आज या खामराजाच्या या प्रांगणामध्ये आहे ना मी आलेल्या सांगितलं आज बारी पेटणार ती जागा आपल्याला कळते कशी आहे ती. आणि हा जर रंगात जर खेळणारा मालक असेल तर विशेष खोल आहे. आणि ह्या गाव देवाचं नातं गणपतीशी हे जे जोडण्याचा प्रसंग होता हा अजूनपर्यंत परमेश्वर कृपेने अशा ग्रामदेवतेच्या कृपेने माझ्या नशिबात आला. आणि मला शेवडा बोलतो आणि वर म्हणतात पाहुणा आहे म्हणतात. पाहुणा सगळा तुम्हाला तुमचा यथोपचार करणार. मला वाटलं कोंबडी मुली कापतात की काय. पण नवरात्र मग घाणेकर बुवांचं गाणं आठवलं. पाहुणं म्हणलं राहिलं माझी सासरवाडी तर नाही इकडे नाही तर म्हटलं सासरवाडी तर किती उघडला सारखं पाहुणं म्हणत होतं ना म्हणून मला वाटलं. आता घाणेकर बुवांचं गाणं ना अरे लय दिवसान मामी आलो गावा मामी आलो गावा खुशाला या वाजवा नाही का माझ्या अंगावर नमन करायचं नाही सामान बांधून टाकेन हे म्हणतात. आमच्याकडे भारूड असतं. काय नाही भारूड आणि नमन अरे तुम्ही खेळातलं मी राज्यातलं ह्या सगळ्या 2 सीमा बाजूला आहेत. या 2 जिल्ह्यापुरता आपला नाच आहे. कुठे इंडिया पाकिस्तान करता कुठं करता सांगा.
तुम्हाला म्हणून सांगतो मंडळी, कमरे खालचा एक शब्द न बोलता आपण बारी मजा करतो, त्यांना पण काय आगाव बोलत नाही. पण हे जे आता माझ्यावर चढायला बघतात मी सण करू काय हो? अरे तुरे मला आहे चढायचं आम्ही. आणि असं बाईने जर काय बोललं भाड्या येतो बरोबर, त्यांना कवीला बोलल्यावर त्रास होतो, येतो बरोबर. आपण कोणाचा हिशोब आणि उधारी ठेवत नाही, कुणाच येत नाही आणि कुणाला उधार पण देत नाही. का? द्यायसाठी लागतात ना, माझ्याकडे तो पण नाही. असं यावेळी अजून एक फरमाईश आहे मुली. विचार हा किती आहे इथं काही नाही बरं, देणारा आहे आपला लंबोदर, काढवड करून सारी करतो मी सोया, पण दरवर्षासारखं माता सजू दे घरा, कसा चल काय काय आणू गाये गणपतीला, आग गौराईला, घराला आणताना काय काय आणू गाये गणपतीला, आग गौराईला, घराला आणताना काय काय आणू गाये गणपतीला, आग गौराईला, घराला आणताना. काय असतं, ह्या गमती जमती झाल्याच पाहिजे, मजा आलीच पाहिजे, पण मूळ घावा मूळ शास्त्र विसरलं नाही पाहिजे. या ठिकाणी पैसा आलेला आहे. रोशनी राजेंद्र चालके माऊली, रोशनी राजेंद्र चालके ताई याचकडून, या सरपंच आहेत सुनील गावच्या, प्रथम नागरिक आहेत. ताई तुम्हाला मानाचा मुजरा करतो आणि माझ्या साधाकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही आता पुढची स्टेप पंचायत समिती सदस्य व्हा अशी तुम्हाला ह्या होण्याच्या प्रांगणामध्ये तुम्हाला शुभेच्छा देतो. गोवाचा गट छान होता, सोडून दिला जाऊ. हे काय माहितीये का, हे मला काय म्हणतात, आमचा ऋषी बुवा आहे आंतरिक पण म्हणतात की मी बेसूर आहे, हे पण म्हणतात सुरात ताला सुरात नाही. हे म्हणजे ताला सुरात असल्याशिवाय एवढी लोक जमतात काय हो? ताला सुरात असल्याशिवाय एवढे गण माझे घासतात काय हो? अहो ताला सुरात हाय नरून बसून घ्यायचं बरोबर झालं, भांगलं माझा तालसूरला कांडा लागला. सगळ्यात जास्त बाऱ्या लागोपाठ 13 एकट्या विकास लांबोरे तुरेवाल्याच्या, बाकी एकाही शायराचे नाही. काय करतात ताला तरी सुरात? माझ्या ताला सुराला काढला नाही अजूनपर्यंत. या 7 तारखेला मी 12 संपवतोय, 38 बारे होत आहेत. एकमेव शाहीर आहे या बायका बेका आहेत ना, त्यांचा पण नाही, ह्यांचा तर नाही, ह्यांचा तर नाही. काय करतात ताला सुराचं? हे जर तालसूर घेऊन आहेत ना, हे 13 वेळा इंडियन आयडॉल झाले ना, 13 वेळा इंडियन आयडॉल झाले. आता सुखविली आयडॉल व्हायला आलेला आहे. हे बाबा सुरांचं बाबा 7.5 सुरांचं भाष्य, 7 सूर, सा रे ग म प ध नि आणि वरचा 7 नंतर 8वा आणि अर्धा सूर स्वतःचा आहे 41 स्वर. ए गांडोरे, ए गांडोरे, कैसा बोलते, कैसा काय बोलताय? काय बोलू सांगा? पाहुण्यास असा खवलायला नाही, पाहुणा खतरनाक आहे. मला अजून त्याबद्दल माहिती सांगू, हे पर्यंत ते तुम्ही झोपलो. मला काय म्हणतात माहिती आहे, जर काय बोलला तर कपडे फाडी. आज म्हटलं जर हे कपडे फाडी बोलले तर काही टेन्शन नाही, याचं घर बाजूला, मी डायरेक्ट घरात जाणार फाडलेल्या कपड्यावर. त्यांचं कपडे घाला, त्यांचं कपडे घाला सारखं म्हणतात, तुमचा कपडा काढून टाकेल.
कारखाना वाटतं आपण तसंच आहे त्याच्या घरात. अरे कपडा पण काढतो. अरे तुमच्या बापसान दिले तकलीफ होती ना मेरे को गांडा भाई. आता काय तर आता तर भाग द्यायचा. छोड़ के न जाओ यार विश्वविधात्या श्री गणा या मेधावनी आवरणा हाक माझी ऐकणा या मेधावनी आवरणा विश्वविधात्या श्री गणा या मेधावनी आवरणा श्री गणा माझ्या शिवानंदना श्री गणा माझ्या शिवानंदना या विदर्शनया या विदर्शनया आजच्या वरीचा वेळ घेतोय दादा. परत काय होतं गडबड आहे घरच्या जात आहे. आता माझा गड जातोय. या शायरांसोबत माझ्या अर्थातच मीच सांगितलं आहे की माझ्यासाठी आलं की भरोसा. काही गोष्टी चांगल्या असतात माझ्या बोलल्या पाहिजे. एका दुश्मन आहेत का माझे नाही ना. पण हे नंतर त्याचं भांडवल करतात त्याचा त्रास होत असतो. येतो हळूहळू. प्रेम दिवानी राधा मोहिनी चाल हरणांबरी खेळ घागर डाव्या कडेवर बदलतो सावरी गदाने तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तालावरी. आमचे मित्र शक्तिवाले शाहीर आमच्या सुयोग पांढरवांचा गोड आवाजातली ओळख आहे. माझे मित्र सचिन आगरे यांनी दिलेला आहे. प्रमोद घुमे यांचं मार्गदर्शन आहे आणि ती चाल घ्यावीशी वाटली गाण्यामध्ये. तो गण गातोय. वादळ वारा सारा पसारा कसोटी आता खरी वादळ वारा सारा पसारा कसोटी आता खरी आसरा देईल थारा सांगावा आता तरी गणा सौरात वणवा पेटला मी मदार तुझ्यावरी गणा सौरात वणवा पेटला मी मदार तुझ्यावरी.
सुखात केवळ असती सावरायावर होती होती कुणी कुठेही नसती देऊळ बाप्पा जवळ माझ्या हात माझा धरी कोण आसरा देईल तारा सागवा ताकरी गडम समुद्रात वडवा पेटला मधार तुझ्यावरी गडा समुद्रात वडवा पेटला मधार तुझ्यावरी गडा समुद्रात वडवा पेटला मधार तुझ्यावरी गडा समुद्रात वडवा पेटला मधार तुझ्यावरी वादळवारा सारा सारा सोनिया ताकरी कोण आसरा देईल तारा सागवा ताकरी गडा समुद्रात वडवा पेटला मधार तुझ्यावरी गडा समुद्रात वडवा पेटला मधार तुझ्यावरी गडा समुद्रात वडवा पेटला मधार तुझ्यावरी या ठिकाणी मनोहर गणपत साठे माऊली माजी सरपंच बाबा जगताळे भक्ताचा जोग झाला पाहिजे 100 मध्ये करतो आणि मला एकदम जोकरच करून टाकला हो आता मला सांगा त्यांना फरमाईश आली त्यांनी फरमाईश घेतली ना हो अरे माहिती की नाही आता सांगतो तुम्हाला गंमत बघा माझी किती मिनिटं झाली रे याला रात्र आपल्याला टेन्शन आहे हे एवढीवर काय करणार लांबा आता करे त्याच्या पलीकडे ह्या आपलं आहे की नाही यांचा गंमत सांगतोय या सगळ्या शक्तीवाल्यांचा याची पाड घेतल्याशिवाय यांना जमत नाही हे कुबडेवालं लंगड आपली हित शिट्टी आहे एकदा फिक्स झाली फिक्स माझ्या मागणी आहे अहो वाडवाडात कधी होतं हे विष्णू विष्णू असं काय होतं हे असं होतं हे ढळकी होती एक पावरी होती झांज होती हातात डब होता एकदा लागलं की लागलं कुठं होतं हे सगळं सप्तस्वरांचा बादशाह लता मंगेशकरचा चुलत भाव आहे तो पंडित भीमसेन जोशीचा मावस भाव आहे सूर कसा लागतो इकडे नाचात आता बघा करतोय तम 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 इसको बोलते हैं विकास वाले ध्यान येऊन शिकवायचं मला ध्यान येऊन शिकवायचं अरे ऐका मंडळी काय सांगतो आहे अरे ह्यामध्ये भाजून नाही काय माझा मानसिक करा माऊली 500 रुपयाचं पारितोषिक 2 मिनिटं द्या परत आता काय बोलू नका माझ्या भावांना असं टोपीत पैसे टाकले ना हे आता टाकलेत ना त्याला बोलतात पुडीवाला की लाखोरीवाला जादू करतो हे कसली जादूने हरव नाही का त्याला आपल्या माणसाला जर का मिक्स झाला विषय संपला आता बघा वाजू नका ऐका गंमत सांगतो बघा हे मला बोलतात मंडळी म्हणून सांगतो या बायका येतात बायका आजकाल त्या जाकडी घालायला आणि कुठलं जातं याचं ऐराणी सॉंग आहे सुरुवातीला माहिती आहे कुठलं वाजवा काहीतरी आणि त्या अशा पोरांमध्ये येतात ना पोरांमध्ये येतात
नाही आता असं असं करा का अरे वाजव वाजव या ज्या पोरी असं ढोंगार वाढवून दाखवतात नाचून दाखवतात ही आमच्या लोकांची लोकसंस्कृती आहे. या कमराच्या खालचं 2-3 अवयव आहेत त्याच्यावर बोलायचं ही आमची कोकणची लोकसंस्कृती आहे. आता नमनात मृदुंग वाजवतात, शक्तितुरा ढोलकी वाजवतात, आम्ही काय ताशा वाजवला मृदुंगच वाजवला. शक्तितुरा पहिला कलगीतुरा पहिला ढोलकीचा झांजेचा आणि पावरीचा होता. कीबोर्ड आलं त्याने काय शक्तितुरा बाटला काय हो हे बुलबुल आलं त्याच्यानंतर ऑक्टोपड आलं हे सगळं मधलं मिरर बॉल आलं ह्या शार्प्या आल्या ह्या सगळ्या लाईटी आल्या. याने आपण काहीतरी रिनोव्हेशन केलं. याच्यामुळे शक्तितुऱ्याचा मूळ गाभा आपण ठेवला. स्तवन पहिलंच गातो घट गातो गवळ गातो पद गातो आणि त्याला एक सजवलेला आहे. शक्तितुरा आणि नमन या सख्या बहिणी आम्ही तुरेवाले 2 वाजताची एंट्री मारतो. जराशी तुमची झापड असते ती जरा वेगळी केली त्याच्यातून शक्तितुऱ्याचं काय नुकसान झालं. नमनाचा हा ठेका 2 मिनिटं मी करतो. आता ती फरमाईश केलं त्याच्यामुळे राजेश शंकेमुळा या शाकड्या मला नाही सांगायच्या गांडा बाय पावना काय काय करून जातो बघा फॅट नाचून जातो. दुसरी बारी मला काय भेटलं तरी चालेल पहिली बारी मारून जातो दूध बघत राहतो. अरे पाहुण्याला आधी पाणी दिल्याशिवाय डायरेक्ट बोलतात. एक मला शेर आठवला बोलू. मूछ दाढ़ी वाला होता है जो वंश बनाता है. मूछ दाढ़ी वाला होता है जो वंश बनाता है उसको खानदानी लड़का बोलते हैं. और शक्तितुरा में शायर होके टोपी नहीं पहनता उसके बोड़का बोलते हैं. ही टोपी भी घाला ना तुम्हाला शक्ती बरोबर येतात ना. राजेश फोका बुवा पहिली बारी अशी करतो विचार करायची दुसरी बारी कशी आहे आणि सांगतो अर्धा डझन बारी आपली अर्धा डझन दमवीन असं दमशी लाव. अहो मुंबईला पहिल्या बारीला मी हेच सांगितलं नंतर आले शरण आणि आता इथं सांगतोय सगळ्या बाऱ्या कॅन्सर दमशी लाव. यंदा माझा सचिन कदम मोहन आहेत ना म्हणून जास्त फावलंय त्यांना सुट्टी नाही आहे म्हणून प्रॉब्लेम. दसऱ्या सुट्टी नाही आहे. आता काय घ्यायचं गवळण ना होय बोलोगे तो फिर बोलते हा नंबर वो ऐसे बोलते. आता म्हणतात माझे विजय निकम बुवा यांचं तालुक्याने योगदान माहिती. मी त्यांना काही बोलतच नाही. माझ्या वस्ताचा प्रमाण आहे. माझं म्हणणं कायम एक असतं वरती बघा शक्तितुऱ्यामध्ये वस्तात गुरु खाली बसत नाही पण यांचं मोठेपण आहे बघा की त्या साधाला ते कमी समजत नाही ते खाली बसतात. खूप कमी गुरु असे आहेत. माझे पण गुरु विशाल अंबोरे आता कामानिमित्त येत नाहीत आणि ते खालीच बसायचे. हे शक्तितुऱ्याचं मोठेपण आहे. पण जेव्हा मुलगा वरती काहीतरी वावचळतोय काहीतरी वाईट बोलतोय त्यावेळेला गुरुनी त्यांना आवर घातला पाहिजे. कारण आपण एखाद्या लग्न समारंभात गेलो आणि आपला पोरगा ना कुणाच्या तरी पाहुण्यावरती पाणी फेकतोय आणि काहीतरी त्याचं शर्ट ओढतोय तर आईशी औषध दात काढल्यावर काय होईल हो अरे पोरगा तसा आणि बाप तसा असं बोलल ना आपण. मग तसंच आई मैं वहीच बोलना चाहता हूं. मला लय शब्द भेटतो. मी म्हटलं राजेश कोकम बोलू की राजेश फोकम बोलू. मला असा फोकम आवडला कारण मला लांडोरे बोलतात. कोणता तो चालताय ना पाहुणे आता त्यांच्या कवीची कल्पना बघा. आता मी विजय बोला काय बोललो काय नाही बोललो ते कवीला बोलतोय ऐका कुठलं ते चूड़ी मजा ना देगी काय तर काढू नको काना खोड्या जाई तू न बाजवाड्या. नंतर त्यांना म्हणायचं आहे की इथून जा वाड्यावर जा बाबाच्या वाड्यावर जा. आता मला म्हणायचं असेल रे बाप्या आणि तुला मला बोलायचं असेल की इथून बापसाच्या वाड्यावर जा. आपण कळू इथून बाबांच्या वाड्यावर जा किंवा जा बाबांच्या वाड्यावर किंवा जा बाच्या वाड्यावर असं काहीतरी म्हणू. इथं शब्द कुठे तू सांगा ते बोलले नाही. जा इथून बा जवाड्या काय म्हणताय म्हणायची पद्धत ही लेखणी. आता त्यांना जर मी बोललो या कवीला मला आणून भेटवा एकदा शेकोटी पेटवतो आणि पोलीस घालतो आत बघा. कैलासवासी सुरेश दादा
नायनाक काय नायनाक कैलासवासी सुरेश दादा नायनाक यांच्या स्मरणार्थ शुभम दादा नायनाक यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. पुढचा ऐका. काढू नको काना खोड्या जाई तो वाजवाड्या कशाला येतो सवाड्या त्या पळवाया आमच्या साड्या. मनात येऊन विचारतील कुठल्या शास्त्रात भाड्या लिहिलंय. ऋषी मुनींनी ग्रंथ लिहिले. भाड्या आताच्या जमान्याचा शब्द. ऋषी मुलांच्या या ग्रंथात भाड्या शब्द असला जर याचा ग्रंथ ह्याच्या आज्या लिहिला असेल तर भाड्या असेल. त्याच्या खापर पंजान चुलत पंजान सावत्र पंजान जर लिहिला असेल तर कृष्णाला भाड्या म्हणून असेल ग्रंथात. नसेल ते इथं आणून दाखवायचा. नाहीतर फोकाबुवा आज पण फुटी मारतो कशी बघा. अरे माझ्या अजून 5 बारे आहे आपल्याला असंच चालतं ते अंडू ठीक आहे. तर आता ह्या कवींना मी सोडू काय हो. आधी कवीवर नंतर गवळण बघा. हा तो 2 मिनिट लिवलाय कवीन विषय नवा काय लिहिलाय तो ऐकून घ्यावा. म्हणतोय भाड्या हो त्या देवा म्हणतोय भाड्या हो त्या देवा असा कवी हो याचा येडा झावा. लिवलाय कवीन नवा काय लिहिलाय ऐकून घ्यावा. विषय लिवलाय नवा काय लिहिलाय तो ऐकून घ्यावा. म्हणतोय भाड्याचा देवा अरे म्हणतोय भाड्याचा देवा असा कवी याचा येडा झावा. देवाला शिवी दिली म्हणून म्हटलं ह्या कवीला एवढंच कळतं. आता त्याच्या गवळणचा भाग येतो घ्या. जेव्हा झाल्या तर तुम्ही हो घोड्या तवा आवडल्या तुमच्या नाड्या. त्या सगळ्या गवळणी डोहामध्ये आंघोळ करत होत्या. त्यांच्या चोया कृष्णाने पळवल्या. का पळवल्या? यांना पापातून मुक्ती मिळवण्यासाठी पळवल्या. कारण ह्या वयात आलेल्या गवळणी तिथे विटा होत होता. खाली ऋषी मुनी सांज सकाळी त्या पाण्यात प्राशन करायच्या आणि त्या ऋषी मुनींना ते विटाळ झालेलं पाणी प्यावं लागायचं. म्हणून त्यांनी उघडे असे आंघोळ करू नये म्हणून त्यांच्या चोळ्या पळवल्या. म्हणून काय म्हणतो ऐकून घ्या. जेव्हा झाल्या तर तुम्ही हो घोड्या तवा आवडल्या तुमच्या नाड्या. ह्या ऐकून आता त्या साड्या ह्या ऐकून आता वसाड्या वसाड्या नाही आता ते ऐकून घ्या साड्या. ह्या ऐकून आता वसाड्या बाता महाराजा या थोड्या. कैक जणे फिरल्या माग दोघींच ह्या काय. ती चंद्रा आणि मंद्रा चालली होती. चंद्रा आणि मंद्रा चालली होती. त्या दोघींचा विषय. माझ्या राधाला मी काय म्हणत नाहीये. माझी राधा गोड. कैक जणे फिरल्या माग दोघींच ह्या काय. तोंड दाखवाया वाव उरायाचा नाय. तोंड दाखवाया वाव उरायाचा नाय. वचा वचा बोलते किती अगं वचा वचा बोलते किती गवळ्याची वाय. वचा वचा बोलते किती गवळ्याची वाय. रडशील धाय धाय पोरी धरशील पाय. रडशील धाय धाय पोरी धरशील पाय. वचा वचा बोलते किती गवळ्याची वाय.
प्रश्न आहे, अनेक वर्ष तरी विचारलेला आहे, अनेक बारांमध्ये विचारलेला आहे आणि आम्ही वेगवेगळे उत्तरं देण्याचा प्रयत्न केला ग्रंथानुसार, त्यांना ते मान्य नाही. आम्ही त्याचा आणखी अभ्यास करू. शाहिरांना माझा विषय दिलेला आहे. पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी सांगतो की आकडी कोणती बांधून झाल्यावर तुम्ही जर शेतात गेलास, शेतकरी राजाला असं वरदान दिलं की आकडी कोणती बांधून जर तू शेतावर गेलास तर तुझ्या कोणत्या इन्स्ट्रक्टवरती बैल असतील, तुझी गुरं असतील, ढोरं असतील, अवजार असतील, घरातली माणसं असतील, शेत असेल, याच्यावरती कुठलेही अरिष्ट येणार नाही. हे वरदान कोणी दिले एवढं सांगायचंय. आमच्या ग्रंथाचं नाव सांगतो की भूमाता रहस्य कथा ह्या ग्रंथात तुम्हाला उत्तर सापडेल आणि माझा प्रश्न जातोय लक्षात असो. माझ्या पदामध्ये गातोय. येईल आपत्ती संकट कराया त्याची खांडोळी, येईल आपत्ती संकट कराया त्याची खांडोळी, जाशील जर का वाटेला, जाशील जर का वाटेला तुझी होईल राख राखोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची खांडोळी, येईल आपत्ती संकट कराया त्याची खांडोळी, जाशील जर का वाटेला, जाशील जर का वाटेला होईल राख राखोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची खांडोळी, येईल आपत्ती संकट कराया त्याची खांडोळी. आकडी कोणती असता तुझ्या कमरेला, जाणार नाही कोणी तुझ्या वाटेला, जाणार नाही कोणी तुझ्या वाटेला, जाणार नाही कोणी तुझ्या वाटेला. दिले कुणी हे वरदान सांगावं शास्त्र शोधून, भूमाता रक्षकाचे कर त्यांचा बाण पाठवून. उत्तर देऊन शाहिरा, उत्तर देऊन शाहिरा तुम्ही भरावी पुण्याची झोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची खांडोळी, येईल आपत्ती संकट कराया त्याची खांडोळी. जाशील जर का वाटेला, जाशील जर का वाटेला तुझी होईल राख राखोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची खांडोळी, येईल आपत्ती संकट कराया त्याची खांडोळी, येईल आपत्ती संकट कराया त्याची खांडोळी, येईल आपत्ती संकट कराया त्याची खांडोळी. एक फरमाईश आहे. बैलगाड्यांच्या शर्यतीवरती, चिखल नांगरणी स्पर्धेवरती. सागर सर्जा हा मान्य राजा संग्राम शंकर शिवा. इकडे नांगरणी स्पर्धा होतात त्या, इकडे एवढ्या असतील. सागर सर्जा हा मान्य राजा संग्राम शंकर शिवा. या रत्नागिरीचा नांगरणीत आहे बैलजोड्यांची हवा, या रत्नागिरीचा नांगरणीत आहे बैलजोड्यांची हवा, या रत्नागिरीचा नांगरणीत आहे बैलजोड्यांची हवा, रत्नागिरीचा नांगरणीत आहे बैलजोड्यांची हवा. सागर सर्जा हा मान्य राजा, सागर सर्जा हा मान्य राजा संग्राम शंकर शिवा. सागर सर्जा हा मान्य राजा संग्राम शंकर शिवा. रत्नागिरीचा नांगरणीत आहे बैलजोड्यांची हवा, रत्नागिरीचा नांगरणीत आहे बैलजोड्यांची हवा. झालेले आहे. स्तवन गायलेलं आहे. झाल्यावर गण गायलेला आजच्या बाणीचा त्यांचा भाग दिलेला आहे. गवळणी कृष्णाला भाड्या बोललेल्या आहेत, त्याच्यावरती त्यांच्या जे कोणी कवी असतील त्यांच्यावर बोललोय. दुसऱ्या त्यांच्या गवळणीचा भाग दिलेला आहे. त्यांच्या पदाचा आम्ही माझा पद गायलेला आहे. फरमाईश दोन गायलेले आहे. बघा, मी कोणाच्या आल्यात जायत नाही, कोणाच्या गेल्यात जायत नाही, फक्त कळ काढतो आणि बाजूला होतो. त्याच्यामुळे शाहीर तुमची किती गाज घासायची
आज पाहुण्याचा कसा सन्मान करायचा तो करा. खेळ पण माझंच आहे, लांजा पण माझंच आहे. परवाच्या दिवशी तुम्ही लांजात आहे, वरात करेल वरात. आजही काढणार. जर आगावगिरी केली, दुसरी बारी सरळ केली, आपण सरळ करणार. आपलं असं नाही, आपण असं नाही. आपल्या वाटेला गेला की आपण सोडत. त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या बारीच्या शुभेच्छा देतो. काय तापायचे तापा. जय हिंद, जय महाराष्ट्र.